हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर आज आठवड्याभरांनी दादा खाली उतरलेले आहेत. दादा म्हणजे तुमचे दादा आज आठवड्याभरानंतर खाली उतरलेले आहेत, कारण काल डायक्लोजेम खाल्ली होती, त्यामुळे थोडंसं दुखणं कमी झालेलं होतं. तर म्हणजे 2-3 दिवसापासून विचार करत होतो डॉक्टरकडे जायचा, पण ते जास्त सुजलेलं होतं आणि दुखत होतं, त्यामुळे काय त्यांना उतरायला जमलं नाही. कारण 3rd फ्लोअरवरून खाली उतरणं एवढं दुखणं घेऊन ते पण होत नाही आहे पॉसिबल, त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो आहे. तर मग आज आम्ही गेलेलो होतो. तर आम्ही गेलेलो डी वाय पाटील हॉस्पिटल जे आहे तिकडे. तर 2 ते 3 वेळ डॉक्टरकडे, म्हणजे 2-3 डॉक्टर, आता कसं होतं आहे की कोणीतरी चांगलं स्पेशलिस्ट सांगितलं की त्याकडे जातो आहे, पण जे काय सोल्युशन मिळायला पाहिजे ना ते मिळत नाही. ॲक्च्युली सोल्युशन तर सोडा, पण हे कशामुळे होतं आहे ना हे सुद्धा कळायला मार्ग नाही आहे. हे सुद्धा कोणीच क्लिअर सांगत नाही. प्रत्येकजण सांगतो की आपण टेस्ट करून बघूया, म्हणजे कळेल. तर मग आता पण तेच चाललेलं आहे. तर मग डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. सकाळचे कामं आवरले, त्यानंतर मग गेलो. तर ॲक्च्युली आम्हाला जायला थोडा उशीर झाला होता. तिथे जे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात ते फक्त 12 वाजेपर्यंत असतात, त्यानंतर ते नसतात. तर मी विचार केला, चला इथे म्हणजे कसे असतात की असे वेगळे वेगळे सगळे डॉक्टर एकाच ठिकाणी, हॉस्पिटल आहे ते, तर वेगळे वेगळे डॉक्टर एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे मी विचार केला, जर हे हड्डीचं वगैरे काय असेल तर तेही डॉक्टर मिळतील, किंवा डायबिटीसच्यामुळे असेल तर ते पण डॉक्टर मिळतील. असे दोन्ही कामं काय असतील ते होऊन जाईल. असं आपण इतर वेळेस जेव्हा जातो स्पेशलिस्ट, तर ते एक तर डायबिटीसचे असतात, किंवा असं बाहेर बघायला गेलं जर हड्डीचे बघितले तर त्यांना ते डायबिटीसबद्दल काही कळत नाही. त्यामुळे थोडासा गोंधळ चाललेला आहे. म्हणून मी इथे घेऊन गेलेली. तर मग इथे घेऊन गेली तर 12 वाजेपर्यंत डॉक्टर होते, तर मला पोचायला उशीर झालेला होता. 1 वाजलेला होता, कारण घरातलं सगळं आवरून निघाले, त्यामुळे मग थोडं उशीर झालेला होता. आणि मला ॲक्च्युली टाईम पण माहिती नव्हता की किती वाजेपर्यंत असतात ते डॉक्टर, त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. तर त्यानंतर मग त्यांनी मग जे त्यांचे डॉक्टर असतात तिथे बसलेले असतात ते होते, तर त्यांनी मग आम्हाला हे केलं. त्यांनी आम्हाला टेस्ट लिहून दिले आणि एक गोळी लिहून दिली फक्त, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे टेस्ट करा, म्हणजे आपल्याला कळेल की कारण काय आहे. पाय सुजण्यासाठी खूप कारणं असतात, तर आपल्याला पहिलं कारण शोधावं लागेल, आपण असंच औषधं नाही घेऊ शकत. तर मग मी म्हटलं ठीक आहे, चालेल, चला ते पण करून बघूया. त्यामुळे मग टेस्ट करायला गेलो. तर टेस्ट सगळे करेपर्यंत, डॉक्टरांना दाखवेपर्यंत, नंबर येईपर्यंत जवळपास वाजलेले होते घरी यायला रिटर्न 6. तर आज टेस्ट करण्यासाठी सगळं दिलेलं आहे, ब्लड वगैरे दिलं आहे, टुडी इको वगैरे केलेलं आहे, ECG वगैरे झालेलं आहे दादांचं. त्यामुळे मग आता बघूया, रिपोर्ट आता येतील सोमवारी. तर त्यानंतर मग डॉक्टरांना दाखवायचे आहेत रिपोर्ट. तर मग 6 वाजेपर्यंत हे सगळं झालं. त्यानंतर 6 वाजता घरी आले तर तुम्हाला तर माहिती आहे मी नायराला कधी सोडून जात नाही, पण आज मी पहिल्यांदा नायराला घरी म्हणजे ती शाळेतनं आली नव्हती. मी बाबांना सांगितलं होतं की तिला घेऊन या म्हणून. मी 1 वाजताच्या अगोदर, 12:45ला, 12:30 पावणे 1ला मी गेली होती. त्यामुळे मग नायरा पण, मला माहिती होतं की वाट बघत असेल. तर मी आली तेव्हा झोपलेली होती. माझा आवाज ऐकून मग ती उठली तर ती पण मग जशी, मी विचार केला चला थोडं 10 मिनटं पडते म्हणून, कारण खूप थकलेली होती. त्यामुळे, कारण जेवण पण झालेलं नव्हतं दुपारचं ह्या गडबडीमुळे. तर पडायला गेली तर 5 मिनटं पडली, तेवढ्यात नायरा मग बोलली की मम्मा मला शीला जायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, चालेल. मग नायरा शी करायला गेली, त्यामुळे मग ती उठले जे तिच्यासाठी. तर मग त्याच्यानंतर मी विचार केला, आता असे पण 6:30पर्यंत तर झालेच होते. तर मी म्हटलं आता पुन्हा पडलं आणि मग स्वयंपाक कसा व्हायचा, त्यामुळे मग म्हटलं चला सुरुवात करूया आपण आपल्या कामाला. म्हणून मग लगेच किचनमध्ये आले. चेंज पण केलं नव्हतं, चेंज पण करण्याचा कंटाळा आलेला होता, खूप थकलेली होती, पण तरी पण केली सुरुवात. म्हटलं चला, तसं मी नेहमी, म्हणजे मला बाहेर जायचं आहे हे याचा अंदाज असतो, त्यामुळे मग मी सकाळीच चपात्या जास्त करून घेते, कारण आल्यानंतर खूप गडबड करून आणि हे होणं, कारण मग कसं आपण बनवणार, भूक लागलेले पण मागत राहणार, आणि मग ती गडबड होऊन जाते आणि मग चिडचिड होते. त्यामुळे मग मी सकाळी चपात्या थोड्या जास्त केलेल्या होत्या. त्यामुळे आता मला फक्त भात आणि कालवणच करायचं होतं. तर तेवढं काही हे नव्हतं, टेन्शन नव्हतं. म्हणून मग म्हटलं चला सुरुवात करूया. तर मग पहिलं तांदूळ स्वच्छ करून घेतले,
आणि एका साईडला भातासाठी पाणी ठेवलं गरम होण्यासाठी, दुसरीकडे भाजीला फोडणी देते. तर त्यासाठी जे काय तयार करून घ्यायचं होतं, कापणं बिपणं वगैरे सगळं, मसाला वगैरे शेंगदाण्याचा कूट वगैरे करून घेतला. तर हे मी बनवत आहे मटकीचं मोडाचं कालवण. तर याचं मी अगोदरच तुम्हाला हे म्हणजे मी अगोदर व्हिडिओ शेअर केलेला आहे, तरी थोडक्यात सांगते. खोबरं, मिरची, लसूण आणि कोथिंबीर मी हे बिना पाणी टाकता थोडंसं म्हणजे बारीकच झालेलं आहे असं वाटून घेतलेलं आहे. आणि शेंगदाण्याचा कूट सगळ्यात अगोदर करून तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर हे वाटून घेतलं. त्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, थोडंसं म्हणजे थोडं जास्तच घालायचं कारण कालवण आहे. त्यानंतर लसूण टेचून घातला, राई जिरं घातलं, त्याची फोडणी दिली मस्त अशी. त्यानंतर कांदा घातला, कांद्यानंतर जो मस्त आपण खोबऱ्याचा वगैरे जे मसाला केलेला होता तो घातला. त्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो घातला, थोडंसं पाणी घालून आहे ना सगळे मसाले वगैरे घालून, मीठ वगैरे हळद वगैरे सगळं घालून मसाला मस्त असा शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. टॉमॅटो पण असा मऊ झाला पाहिजे तोपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर मग त्यामध्ये मटकी टाकायची आणि मटकी त्या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची. तर ॲक्च्युली मी नेहमी म्हणजे अगोदर जेव्हा शेंगदाणे भाजून घेते तेव्हाच मी मटकीला थोडंसं आहे ना मीठ थोडं 2 दाणे टाकून आणि त्याला परतून घेत असते. परतून म्हणजे जस्ट हे करून उलटी पालटी करून घेते. पण आज मला खूप कंटाळा आलेला, त्यामुळे मग मी डायरेक्ट मसाला बनवला आणि त्याच्यामध्येच हे टाकली. त्यानंतर मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं. पाणी घालून झालं की त्यामध्ये मग हे घालायचं, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि बारीक गॅस करून किंवा फास्ट गॅस जसं आपल्याला ठेवायचं आहे तर ते आपलं ते शिजेपर्यंत आपण आपलं तोपर्यंत काही जे आपले कामं असतील ते करू शकतो. तर ते तसं कालवण मी फोडणीला ठेवून आणि माझे कामं करणार होते. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला मी ठेवलेला आहे भात शिजण्यासाठी. तोपर्यंत मग माझा भात पण होऊन जाईल. तर भात पण मला जवळपास होत आलेला होता आणि कालवणाला पण झालेलाच आहे, भात पण शिजून झालेला आहे. तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी कालवणाला फोडणी देऊन घेतली. म्हणजे काय दोन्ही कामं आरामात होतील. कालवण शिजेपर्यंत माझं घरातलं जे असेल पसारा वगैरे ते सगळं आवरून होईल आणि मग मी पण मोकळी होऊन जाईल. त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर किचनचंच करायला घेतलं, कारण जेवण मला माहिती होतं नायरा दुपारी पण जेवली नसेल. त्यामुळे मग मी म्हटलं पहिलं सगळ्यात अगोदर आपण आता हेच करूया, थोडंसं डोकं वापरूया. पहिलं जर झाडून आणि स्वच्छ करत बसले त्यानंतर स्वयंपाक करायला गेले तर मला पण कंटाळा येणार आणि ती पण जेवण दे करत राहणार. त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर सुरुवात केली किचनपासूनच सुरुवात केली, म्हणून थोडंसं लवकर झालं. तर भात झालेला आहे, भातातलं पाणी गाळून हे केलं ठेवलं. त्यानंतर मग नायराचे डबे, मी आल्यानंतर नायराचे डबे वगैरे घासून आणि हे करून ठेवले होते पाणी निघण्यासाठी, पाणी निथळत ठेवलेले होते. तर आता ते पण पुसून ठेवून देते. सॉरी. तोपर्यंत कालवणाला उकळी येईल, नाही तर मग शेंगदाण्याचं कूट घातलेलं कालवण असतं ना, मग ते कधी कधी उतू जातं आणि मग ते सगळं आणखीन काम वाढून जाईल माझं. त्यामुळे मग मी विचार केला चला तोपर्यंत डबे वगैरे पुसून घेते, तोपर्यंत थोडंसं कालवणाला उकळी येईल आणि उकळी आल्यानंतर मग बारीक करून ठेवून आणि मग मी माझे पुढचे जे कामं आहेत ते करायला घेईल. त्यामुळे मग मी तोपर्यंत तिथेच डबे हे करत होते. आणि त्या भाताचा गॅस पण कसं 5 मिनटात बंदच करायचा होता. मग पुन्हा जा हे करण्यापेक्षा, तर हे बघा तिकडचं ते आवरेपर्यंत इकडे असा पसारा झालेला होता घरात. अगदी असं वाटतच नव्हतं की मी सकाळी जाण्या अगोदर घर स्वच्छ करून गेलेले. असं वाटत होतं की मी सकाळी दुपारी जे गेले ते मी असंच घर सोडून गेलेले. तर त्यानंतर मग करायचं काय, मग कालवण आणि ते होईपर्यंत घर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर हे बघा 8:30 वाजलेल्या आहेत आणि देवाची दिवाबत्ती केली नव्हती, तर ती कशी चुकवायची. बाकी तर सगळं आपण काही झालं तरी करतोच ना, म्हणून मग 8:30 वाजले होते तरी पण देवाची दिवाबत्ती करून घेतली. तर नायरा मला बोलली की मम्मा मला थोडीशी सुकटची चटणी बनवून दे, मला कालवण नाही खायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, चल थोडंसं बनवून देते तुला, कारण 8:30च वाजलेले होते. तोपर्यंत 8:20ला मी दिवाबत्ती केली. त्यानंतर मग थोडीशी सुकट घेतली आणि नायरासाठी सुकटची चटणी बनवून घेते आता, कारण तिला आवडतं. ती नॉनव्हेजमध्ये चिकन वगैरे खाण्यापेक्षा तिला सुकट, बोंबील पण नाही, फक्त सुकट असेल तरच ती खूप आवडीने खाते. त्यामुळे मग तिच्यासाठी थोडीशी
सुकटची चटणी बनवून घेत आहे आता. तर चेंज करून घेतलं कारण झाडू मारायचं होतं आणि वैतागलेले पण होते, त्यामुळे मग अगोदर चेंज केलं आणि मग घर स्वच्छ करायला सुरुवात केली. घर स्वच्छ करून झालेलं आहे मस्त सगळं. आता पसारा वगैरे आवरून ठेवलेला आहे, सगळं करून झालेलं आहे. तर नायरासाठी सुकटची चटणी बनवून घेते, त्यानंतर मग राहिलेलं जे आहे ते आवरून घ्यायचं, म्हणजे मग काय कामं संपलेत. थकलेलं तर खूप असतो, पण करणार काय ना, आपल्याकडे ऑप्शन नसेल तर थकलेलं असो किंवा काही असो आपले कामं आपण करावेच लागतात, त्यामुळे मग करून घेते. तर हे बघा, त्यासाठी तेल घातलं. पहिलं अगोदर मी सुकट भाजून घेतली, थोडी थोडी म्हणजे चांगली भाजून घेतली. त्यानंतर तिला स्वच्छ करून घेतलं आणि पाण्यामध्ये टाकून ठेवून दिली तिला हे होण्यासाठी. आणि त्यानंतर मग मी कढई गरम व्हायला ठेवली. त्यामध्ये नायराचं कसं असतं, कांदा टोमॅटो मिरची हे टाकायचं नाही. मग अशी बनवायची कशी म्हणून थोडंसं टाकून आणि त्याला चांगलं हे केलं ना, शिजवलं ना, की मग ते तिला कळत नाही त्यामध्ये काय घातलेलं आहे. म्हणून मग थोडंसं 2 पाकळ्या लसूण ठेचून टाकला. त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि एकच मिरची टाकलेली आहे, जास्त मिरची नाही. तिला तिखट खायला आवडतं, पण कांदा टोमॅटो हे नाही पाहिजे. तर मग त्याच्याशिवाय मी तिला विचारलं भाजीला चव कशी आणायची विना कांद्याची आणि टोमॅटोची. फक्त काय तुला याच्यात राई जिऱ्यामध्ये हे करून द्यायचं का? तर ते कांदा आणि मिरची आता परतवण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडंसं जरा जास्त मी परतून घेणार आहे, कारण मग तिला ते कळत नाही त्यामध्ये की ते थोडंसं कांदा आणि हे जास्त फ्राय केलेलं असलं ना, की मग ती हे शोधून काढत नाही. असा थोडासा कच्चा असला ना कांदा, थोडासाच फक्त आपण पिंक होईपर्यंत परतलेला असला, तर मग ती सगळं शोधून काढते. आणि मग तिचा वेळ त्यातच जातो की ते कांदा शोधून काढ आणि लसूण शोधून काढ आणि टोमॅटो शोधून काढ, यामध्येच जातो आणि जेवायचं राहून जातं. त्यामुळे मग मी थोडंसं जास्त हे करून घेते. नेहमी तिच्यासाठी करत असताना मी थोडासा तो करपवण्यासारखा होईपर्यंत त्याला परतून घेते. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार, तर टोमॅटोला पण मी एकदम असं बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर पण त्याला पण मी मस्त शिजवून एकदम अगदी त्याचा गाळ करून घेणार आहे, जेणेकरून तिला त्यामध्ये टोमॅटो पण आहे हे कळणार नाही. तर टोमॅटो घातला, त्यानंतर हळद मीठ आणि थोडंसं लाल तिखट, जे आपण घरातलं मसाला असतो तो मसाला घालणार आहे. आणि त्याच्यानंतर जी धुतलेली सुकट आहे ती त्यामध्ये टाकून देणार आहे आणि सुकट झाकण ठेवून शिजवण्यासाठी ठेवणार आहे. तर पाणी वगैरे मी काही घालणार नाही, थोडंसं पाण्याचा हबका देणार आहे, बाकी जास्त काही पाणी वगैरे घालणार नाही आहे. टोमॅटोचा जो हे असतो आपला, त्यामध्येच ती सुकट शिजून हे होते, त्यामुळे मी काही पाणी वगैरे त्याच्यामध्ये घालणार नाही आहे, कारण सुकटची चटणी ही मला सुक्की बनवायची आहे, त्यामुळे मी पाणी नाही घालणार आहे. तर टोमॅटो आता मस्त असा थोडासा दाबून त्याला तोडून बारीक करून घेते. तर हे मुलांसाठी काही करावं लागतं, त्यांना आवडतं पण आणि त्यांची नाटकं पण असतात. सुकट खायला तिला आवडते, पण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हे नाही दिसलं पाहिजे. ती मला नेहमी सांगते तू टाक, पण मला दिसलं नाही पाहिजे. आता दिसलं नाही पाहिजे म्हणजे कसं गायब करायचं मला तर कधी समजत नाही आहे, म्हणून मग मी करते माझ्या आयडियाने काय होईल ते. किंवा कधी मग आपण चारायला बसलं की मग मी ते पण असं बारीक करून आणि त्याला चारते. तिला सांगते की नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण घास हे करताना थोडंसं हाताने दाबून हे केलं ना, की मग ते कांदा आणि टोमॅटो कळत नाहीत त्यांना खाताना. त्यामुळे मग मी चारताना कधी तशी करते. मग ती खायला बसली की मग ती सगळं निवडूनच काढत बसते, त्यामुळे मग टेन्शन असतं. तर आताच असं कांदा टोमॅटो वगैरे झालेला आहे. त्यानंतर सुकट जी पाण्यात ठेवलेली होती, तर ती सुकट आता त्यामध्ये घालून घेऊया. थोडीशी अशी पाणी त्याचं हे करून काढायचं निचरून, आणि मग ती त्या याच्यामध्ये टाकते, जे आपण कांदा टोमॅटो मिरची मसाला वगैरे हे केलेलं आहे त्यामध्ये. आणि मस्त असं बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून आणि थोडंसं पाण्याचा हबका देऊन मी शिजत ठेवणार आहे. तोपर्यंत मग मी माझे भांडे वगैरे जे आहेत ते घासायचं काम करून घेणार आहे, कारण एकदा बसली की मग संपलं. मग जे राहील ते काम करायला खूप मुश्किल होऊन जाईल, त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम आहे. तर म्हणून मी विचार केला एकामागे एक जे चाललेलं आहे तेच करावं. तसा तर खूप कंटाळा आलेला म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की मी संध्याकाळचा स्वयंपाक करू.
पण मग मी विचार केला की चला आपण असं तर आपल्याला खूप चिडचिड होणार, त्यामुळे मग मी विचार केला चला आज ब्लॉग बनवूया. ब्लॉग बनवता बनवता मग आहे की नाही थोडंसं व्हिडिओ शूट करतो आहे ह्या याच्यामध्ये आहे ना, मग विसरून जायला होतं की आपण थकलेलं आहोत किंवा मग ते चिडचिड होणं असं हे सगळं होत नाही. त्यामुळे मग मी विचार केला व्हिडिओ बनवत बनवतच मी माझं काम करून घेते, जेणेकरून माझे काम पण होईल आणि माझी जास्त चिडचिड पण होणार नाही आणि मी थकलेली आहे हे पण मला जाणवणार नाही. तर व्हिडिओची मॅजिक असते. त्यामुळे व्हिडिओ बनवत बनवत मी माझं आपण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले ना तरच ते पूर्ण होतात. आता जर आपण चिडचिड केली तर त्याचा त्रासही आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे आपण आपलं ट्राय करायचं. मग मला नेहमी मी व्हिडिओ बनवताना मला थोडंसं वेगळं वाटतं, त्यामुळे चिडचिड कमी होते. तर जेणेकरून मग मी व्हिडिओ बनवत बनवत काम करते तर मग मी नाही जास्त इरिटेट होत. तर बघा झालेलं आहे, किचन वगैरे स्वच्छ झालं, भांडे झाले, सुकट झाली बनवून आणि आता चला बाय बाय. तर बघा शेवट आता हॅपी बाय. मिळूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.